चौधरा या गावाचा रहिवासी आहो. माझ्याकडे 1 एकर ड्रीप करून 1 एकरमध्ये कपाशी लावली आहे, कपाशी तूर. याच्यामध्ये 15 ते 20 दिवस झाले खत टाकून होतो. हे आज बी विरघळलं नाही, पण 25 दिवस झाले आजपासून. खुर्चीवाले आले, ते कंपनीवाले आले की आमचं कोणीच काही जमा नाही करू शकत, असं या शब्दाने सांगितलं आपल्याला. की बाय मातीमध्ये विरघळते, मातीमध्ये त्याने टाकून ठेवलेलं तेही बी विरघळलं नाही. खुर्चीवाले आले, त्याने तसं सांगितलं म्हणून नाही. आडे आमची भरपाई पाहिजे ना, आम्हाला जेवढं उत्पन्न होते त्याच्या हिशोबानं भरपाई पाहिजे. माझी 1-1.5 लाख रुपयाची ड्रीप बी खराब झालेली आहे त्याच्यातली. संबंधित अधिकारीवर कंपनीवाल्यावर याच्यावर गुन्हा दाखल झालेला पाहिजे. काय नाव तुमचं? गजानन रामराव पवार. संबंधित बातमी कळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला मी सुद्धा प्रत्यक्ष बोललेलो आहे. संबंधित शेतकऱ्यांनी 10-26-26 आणि 20-20-013 ही खतं दुकानातून घेतलेली होती, परंतु हीच खतं जी आहेत ती मातीमध्ये देण्यासाठीची होती. शेतकऱ्याने ते ड्रीपद्वारे देण्यासाठी शेतकऱ्याने प्रयत्न केलेला होता, परंतु ह्याच्यामध्ये 10-26-26 किंवा 20-20-013 जे आहे ह्याचे नमुनेसुद्धा काढून आपण ते प्रयोगशाळेतून तपासून ते प्रमाणित असल्याचं कळालेलं आहे. 10-26-26 या खताच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ह्याचं प्रमाण 62 आहे आणि उरलेलं 38 जे आहे तर त्याच्यामध्ये इनर्ट मटेरियल जे आहे ते खतामध्ये समाविष्ट केलं जातं. इनर्ट मटेरियलमध्ये विशेष करून जिप्सम असेल किंवा सिलिका असेल किंवा सँड असेल, तर असं इनर्ट मटेरियल जे आहे ते त्याच्यामध्ये वापरलं जातं. ही खतं जी आहेत ती खतं ड्रीपद्वारे देण्याची नाहीत, ही खतं मातीमध्येच देण्याची आहेत. तर संबंधित बाबत आपण जे आहे ती पडताळणी केलेली आहे, परंतु शेतकऱ्याचं थोडंसं त्याच्यामध्ये जे आहे ते चुकीनं ती ड्रीपमधून देण्याचा प्रयत्न झाला, जे की मातीतून देणं आवश्यक होतं.